बातमी बघूयात। नाशिकमध्ये कमळ चिन्हावर लढण्याच्या ऑफरवर भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे। मला कुठलीही अट टाकण्यात आलेली नाही। नाशिकची जागा अजितदादांनी मागितली असं भुजबळांनी म्हटलंय। कमळावर लढण्याची मला कुठलीही ऑफर नाही असं छगन भुजबळ यांनी यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे। छगन भुजबळ यांनी अखेर प्रतिक्रिया दिली आहे। नाशिकमध्ये लोकसभा जर ते निवडत असतील तर मग त्यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवला गेला अशी माहिती कळत होती। मात्र भुजबळांनी ते सगळं फेटाळून लावलं। आपल्या नावाची घोषणा कधीपर्यंत होऊ शकते? नाशिकचा तिढा कधीपर्यंत सुटेल? साहेब, आपल्या नावाची घोषणा कधीपर्यंत होऊ शकते? नाशिकचा तिढा कधीपर्यंत सुटेल? नाशिकमध्ये कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी अशी ऑफर भाजपने दिली असं समजते। मात्र मला कुठलीही अट टाकण्यात आलेली नाही असं स्पष्टीकरण त्यावर भुजबळांनी दिलेलं आहे।